सगळ्यांना जय महाराष्ट्र। यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरामध्ये माझी डोरबेल वाजवली आणि हे बघा हे माझ्या घरामध्ये टाकलं यामिनी जाधवच्या बायकांनी आणि माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे। मुंबई पोलिसांना माझं सांगणं आहे यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरात येऊन माझा मोबाईल हिसकावून गेलेला आहे। हे बघा मला सगळं लुचलंय, माझ्या घरामध्ये येऊन मला मारलेलं आहे। मला जर काही झालं, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर यामिनी जाधव रिस्पॉन्सिबल आहे। माझा मोबाईल घेऊन गेलेले आहेत, माझा मोबाईल यामिनी जाधवच्या बायका घेऊन गेल्या आहेत, सगळ्या सोसायटीमध्ये आहेत। हे बघा ही माझी कामवाली इथे आहे, माझ्या ताईच्या समोर मला मारलेला आहे आणि ह्या सोसायटीचे सेक्रेटरी बोडके काका यांच्या घराच्या सुद्धा बाजूला आणि आता सुद्धा ह्या सगळ्या बाजूला आहेत, ह्या मागे आहेत। माझा मोबाईल घेऊन गेला चोरट्या भिकारी यामिनी जाधवच्या बायका। हा ए मोबाईल देऊन जा ग, ए हलकट बायकानो माझा मोबाईल देऊन जा। हा माझा मोबाईल देऊन जा। हे बघा हे सगळे त्या ह्या सगळ्या बायका आहेत, मोबाईल देऊन जा, माझा मोबाईल देऊन जा चोरट्यांनो, मोबाईल देऊन जा। आणि सगळं तुमचं लाईव्ह चालू आहे, सगळे पोलीस सगळे बघतायत। हा सांग सगळ्या चोरट्या भिकाऱ्यांनो मारून जाता का एकटा पुरीला बघून? आगा बोलून जा, आगा बोलून जा ना। एकट्या घरात घुसून मारता का? 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 एकट्या घरात घुसून तू शिनार का? तुम्ही घरात घुसून का? घरात घुसून मारता का? घरात घुसून सोसायटी मध्ये येऊन घरात घुसून मारता का? ही पोलीस लोक आणि देवेंद्र फडणवीस, ए बघ देवेंद्र फडणवीस, ए बघ काय करून ठेवलास तू, महाराष्ट्राचं वाटोळं करून ठेवलास देवेंद्र फडणवीस। हा मी आता मी शॉर्ट कपड्यावरती आहे, मी अशी पोलीस स्टेशन आता जाणार का? कुठं कुठं मला मार, तुम्ही सोसायटी मध्ये येऊन मारता का? सोसायटी मध्ये येऊन मारता का मला? हा ह्या कोण कोण बायका आहेत त्या सगळ्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे। हा सोसायटी घरात घुसून मारतायत का? घरात घुसून मारता? हे माझ्या सोसायटीच्या सेक्रेटरीचं घर आहे, सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बायकोच्या समोर घरात घुसून या बायका मारतात। अरे शंड यामिनी जाधव, शंड यशवंत जाधव, शंड एकनाथ तो एकनाथ शिंदे, शंड देवेंद्र फडणवीस, कोणाच्या बापाला घाबरत नाही मी। घरात सोसायटी मध्ये मारता का? होय काय? अरे तुम्ही टोळके एकटीला मला मिळून मारता का? अरे तुमच्या सगळ्यांच्या समोर एकटी मर्द उभी आहे। या हिजड्यानो या, मी कधी कोणाला हिजडा शब्द वापरत नाही, पण तुम्ही नामर्द लोक आहेत, तुम्ही कशाच्या रणरागिणी? या समोर या ना, या सोसायटी मध्ये घरात येऊन मारता का? होय का? हा एकटीला मिळून मारता का? एकटीला मिळून मारता का? या ना आता, कुठे गेलात? हे दरवाजा उघडला माझ्या घरामध्ये हे टाकलं, हे हिचं टाकलं आणि हिचं हा हिचं हा उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली आणि काय ग हलकट बाई, तू तुझ्या बाया पाठवते का मला मारायला? होय का? हा एवढी हिम्मत नाही का तुझ्यामध्ये माझ्या समोर भिडायची? भीड ना। आणि आता सांगते या लाईव्हच्या मार्फत, यामिनी जाधव, यशवंत जाधव आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अरे ही मर्द हिजड्या बायकांना पाठवतस का मारायला? हिम्मत नाही तर एकटाच ये ना। हा एवढ्या 100 बायका आणि 50 माणसं पाठवली का मला मारायला? हा मला घाण शिवाय येतात, पण मी देत नाही तुमच्यासारखे। मी मेंटल बॅलन्स हल्लेली पोरगी नाही। कुठे मारले, किती बोच काढले मला, किती ओर काढले। आता मी सगळ्या महाराष्ट्रासमोर सांगते, हा तुम्ही माझा तळात तुम्हाला शिवाय शाप लागेश्वर राहणार नाही। एकट्या पोरीला घरामध्ये घुसून, अरे तुम्ही 100-200 लोक मारता मला। या ना आता, या मोबाईल घेऊन गेलात माझा चोरट्यांनो। डिलीट करता का व्हिडिओ काढलेले मला मारलेले? डिलीट करता का? सोसायटी मध्ये घरात घुसून मारता? अरे नामर्दाचे औलाद, यशवंत जाधव, एकनाथ शिंदे नामर्द, देवेंद्र फडणवीस नामर्द, एकटीला मारता। आणि आताही सांगते या 19व्या मजल्यावर मारा। तुम्ही एका बापाच्या औलाद आहात तर या तुमच्या आईचा या। बायका सगळ्या मोबाईल मधला व्हिडिओ काढलेला डिलीट करताय, एकटीला सगळ्यांना मारताय काय हिजड्यांनो? जय महाराष्ट्र सगळ्यांना। हे बघा माझं सगळं अंग थरथरते, ह्या बायकांनी मला सगळं बोचकले ओरगणले।
आता सांगते, माझ्या घरामध्ये माझी तब्येत बरी नाही, मी घरामध्ये आहे आज, मी दौऱ्याला गेलेले नाहीये कुठे. दरवाजा वाजवला आणि माझ्या बाईने ज्यावेळेस माझ्या बाईने ज्यावेळेस दरवाजा काढला तर त्यावेळेला तिने ते आतमध्ये ढकललं आणि कोण आहे म्हणते. मी बेडरूममधून बाहेर येते तर सगळ्यांनी मिळून मला मारलं फडफड आणि माझा मोबाईल घेऊन गेला माझा चोरी करून. याच्यामध्ये त्या मला मारत असताना त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड होता आणि माझा सगळं डिलीट करून टाकला. मला काय काय बोलत होत्या, हा यशवंत जाधव इतका नामर्द आहे, यामिनी जाधव तर काय तुझ्याबद्दल तर बोलूच शकत नाही मी, तू बाई आहेस, तू सगळ्या नवऱ्याच्या हातातलं पपेट आहेस तू. एकटीला बघून 50 बायका आणि पुरुष पाठवलेत माझ्या घरमालकाच्या, माझ्या त्या सोसायटीच्या सेक्रेटरीच्या बाजूला सुद्धा. तुम्ही ते सोसायटीचे सेक्रेटरी म्हणतात, सगळे सोसायटी जमा झाली आणि इथे येऊन मारताय का? अरे एकटी आहे मी, आता सांगते, कुठे यायचं काय करायचं सांगा. काका जय महाराष्ट्र. हा, इथं त्या बायका आल्या होत्या सगळ्या, तुमच्या सूनबाई, तुमच्या मिसेस होत्या, तुमच्या मिसेसनी बाहेर काढलं त्या सगळ्या बायकांना आणि माझी स्वयंपाकवाली ताई पण आहे. तर त्या सगळ्यांनी 20-25 जणींना माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी व्हिडिओ पण रेकॉर्ड डिलीट केलेला आहे. मला चांगलं बोच करले वगैरे, माझ्या गळ्याला वगैरे सगळं हे केलं, माझा गळा पकडला होता. आणि जर CCTV पाहिलं ना, ते आपल्या इकडच्या सारं ते आपल्या समोरचे ना माझ्या घराचे 1903 वाले, तर त्यांच्या दरवाजामध्ये पण घालून मला माझ्या डोक्याला वगैरे पाठीमागं मला टिचवलं त्यांनी. आणि सगळ्या त्या 20-25 जणी होत्या, ती मनीषा वगैरे जे आहेत ना ते. आणि तसं पण माझं फेसबुक लाईव्ह चालू आहे, माझ्या फेसबुकच्या लाईव्हमध्ये पण त्या बायकांचे चेहरे, त्या पुरुषांचे सुद्धा चेहरे आहेत. माझा मोबाईल घेऊन गेला, तर जेव्हा मी फेसबुक लाईव्ह केलं, माझा मोबाईल त्यांनी रिटर्न केलेला आहे, ते सुद्धा माझ्या फेसबुकच्या लाईव्हमध्ये दिसत आहे. त्यांनी माझ्या घरात टाकलं, येऊन बघा ना, माझ्या घरात टाकलं. त्यांचा काय संबंध माझ्या घरामध्ये फेकण्याचा? काय संबंध? काका, माझ्या घरामध्ये कोणी कचरा टाकत, माझ्या घरात कोणी कचरा, हो पण माझ्या घरात टाकायचं. हे बघा प्रोटोकॉल काय असतो, प्रोटोकॉल. मी त्यांना नाही म्हटलं, मी दरवाजाच काढला नव्हता आणि मी बेडरूम मध्ये होते. माझ्या बाईने दरवाजा काढल्या आतमध्ये फेकलं. जर तुम्ही तुमच्या उमेदवाराचं पॅम्पलेट जर तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करत नसाल तर तुम्ही दुनियाचा काय रिस्पेक्ट करणार? तुमच्या उमेदवाराचं तुम्ही माझ्या घरात फेकलात. आणि मग मी बेडरूममध्ये आले, मी त्यांना म्हटलं माझ्या घरात टाकू नका. तर लगेच ह्या बायकांनी मला मारायला सुरुवात केली. मी मोबाईल घेतला, ह्या मला मारतात, मी 100 नंबर पोलिसांना डायल करण्यासाठी. तर ह्या लोकांनी माझा ते मोबाईल सुद्धा हातातला काढून घेऊन गेला. मी जो व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ डिलीट करून टाकला ह्यांनी. मला मारत असतानाचा व्हिडिओ काढला होता, मी मोबाईल चालू करून माझ्या बाईच्या हातामध्ये दिला. आणि काका, हो आता तुमच्या मिसेसनी सोडवलं ना काका मला. आता तुमच्या मिसेसनी त्या बायकांना घराच्या बाहेर काढलं, तुमच्या मिसेसलाच विचारा. हे बघा, महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनो आणि गद्दार सैनिकांनो आणि पक्षफोड्या देवेंद्र फडणवीसच्या माणसांनो, तुम्ही मला एकदा मारा, 1000दा मारा, तरी मी उद्धव ठाकरे साहेब यांचं नाव घेणार आणि खूप अभिमानानं, खूप स्वाभिमानानं सांगणार. माझी तिरडी जरी निघाली तरी माझं मड जाळत असताना सुद्धा त्याच्यातून उद्धव ठाकरे नाव येणार, त्याच्यातून शिवसेना नाव येणार. मी कोणाच्या बापाला घाबरणार नाही. तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, तुम्ही करून काय कराल? फक्त माझा जीव काढ, याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. षंढ.